तर हे बघा मंडळी, आज आमच्या मिस्टरांनी एक कविता तयार केल्यात, स्वतः त्याने तयार केल्यात. बघा काय तयार केलं. म्हणजे असंच बसलेलो मी आणि असंच ना आमच्या घरात एक टीव्ही पण आहे ना, आणि आईनं परवा ते टीव्ही घेतली आमच्या आईनं काय, आणि ते बघून एक असं व्हिडिओ बघत होता ना, एक लाईन आई मला, आणि त्या लाईनवरनं मी कविता केल्या. असं काय मी जास्त मोठा कवी नाही आहे, पण आईसाठी एक कविता केल्या. काय आई म्हणजे पाठांतर जरा माझं कच्चा आहे, त्यामुळे मी लिहून ठेवल्या बरं का. काय करायचं. आम्ही तीही एक वेळ जगलोय, खिडकीतून हळूच आतला टीव्ही पाहायचो, पण आम्ही बघताना खिडकी बंद व्हायची. आम्हाला वाटायचं खिडकी चुकून बंद व्हायची. मग आम्ही दरवाजातून डोकवायचो, तेव्हा दरवाजाही खाडकन बंद व्हायचा. आम्ही घरी येऊन आईच्या पदरात तोंड लपवून रडायचो. आमच्या घरात टीव्ही नाही. आमचं रडणं बघून माझी आई तिच्या नशिबाला कोसायची, आणि आमच्या डोळ्यातील आसू बघून ती देवाऱ्याकडे धावायची. ती देवाकडे प्रार्थना करायची आणि आमच्या यशाची स्वप्न बघायची. तिच्या डोळ्यातली चमक आम्हाला स्पष्ट दिसायची, आणि तीच चमक आमच्या बालमनात प्रेरणा भरायची. खूप कठीण परिस्थितीशी आम्ही झगडलोय, आणि त्याच बंद होणाऱ्या खिडकीमुळे आम्ही आज घडलोय. आता घरी असून टीव्ही आम्ही तिकडे दुर्लक्ष करतोय. मंडळी, आम्ही तीही एक वेळ जगलोय, आम्ही तीही एक वेळ जगलोय. आमच्या आईंचं अश्रू अनावर झाले. सत्य घटनेवर होतं ते, ती परिस्थिती त्यांनी अनुभवल्यात, आणि म्हणून ही दोन आज हिरं घडल्यात. बघ की भारी. आताच करायची सगळे लोक तसं करायचे आम्हाला.